तर राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज झालंय असं की मित्रांबरोबर पार्टीसाठी आलेलो आणि आज आपण करणार आहे चिकन दम बिर्याणी। तर त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन स्पॉटला तर आलो। भावांचं इकडे पार्टीचं राहिलं, राम फोटोज काढायचं चालू केलं भावांनी। पण आता काहीतरी झालं कारण की 3 वाजले तर आम्ही आपलं जेवण झालं नाही, त्यामुळे लगेच पटापटा आपण बिर्याणी तयार करायला घ्यायची। तर चला ब्लॉगला पुढल्या सुरुवात करूया। ब्लॉग पूर्ण बघा, कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा। 2 तासापूर्वी तर मंडळी झालं असतं की गाडी काढली आणि थेट गेलो की इंडिया चिकन सेंटरवर। आणि मग तिथं गेल्या मग काय भावाला म्हणलं डायरेक्ट आतमध्ये जा आणि तिथून चिकन खरेदी कर। भाव लगेच गेला की पटापटा आतमध्ये, त्याच्या मागणं आपण पण लगेच गेलो। विषय आहे काय हो, मग आतमध्ये गेल्यानंतर इथं बघितलं तर कार्यकर्त्यांचं चिकन तोडायचं चाललेलं। मग काय भावाला म्हणलं पटापटा तेवढं तोडून दे लवकर, आणि त्याच्यानंतर काय मग ते सगळं घेतलं। आणि त्याच्यानंतर आता भावाला म्हणलं राईस पण आणावा लागेल। मग काय भावाला घेऊन थेट गेलो की राईस आणायला दुकानात, किराणा मालाच्या इथं जाऊन मग आपल्याला खरेदी करायची होती, मसाले वगैरे। मग तिथं गेलो आणि तिथं त्या काकूंना विचारलं की राईस कसा आहे, तर त्यांनी सांगितलं प्रत्येक राईसचे रेट। मग काय लगेच आपण एक राईस त्यातला चूज केला, म्हणजे त्यातला आपल्याला भावाला बासमतीच पाहिजे होता। बासमती नको म्हणलं, बिर्याणी राईस दुसरा कोणता भेटतोय का बघूया। मग बिर्याणी राईस घेतला आणि तसंच थेट आता भावाला म्हणलं जाऊया घराकडे, कारण की आपली मित्र बी मागं थांबली होती ना। मग तसंच आम्ही थेट गेलो घराकडे गेल्याबरोबर आपला कॅमेरा दर्शन भाऊकडे होता। भाऊ बघा कसा राडा करतोय। आम्ही तिकडून पाण्याची कैशी बिशी भरून येस्तोवर मग कार्यकर्त्याने कॅमेरा त्याच्या हातातच ठेवला होता। तसं मग काय त्याचं आम्ही पुढे गेलो आणि हा कार्यकर्ता बाकीच्या कार्यकर्त्यांना म्हणजे शुभम गिल वगैरे त्यांना घेऊन डायरेक्ट आला की तिकडे निघून। पण असं वाटत होतं की कार्यकर्त्याचं जास्त करून कॅमेऱ्यावरच लक्ष आहे, सारखा स्वतःलाच दाखवत होता। भावाचा विषय झाड आहे की हो। मग काय ते पोचले की आमच्या जवळ विषय झाला गेला का टोपा कुठली टाकली ठेवणार आहे। हे चल टोपा बघू आपण काय करायचं, बाकीचं तर नियोजन करू। बुड लावाय घे इकडं, हे बुड लावाय नीट लावे। टोप बीप झाला तर घरची मला घरात घ्यायची ना बाबा। शुभम शिवी देऊ नको रे, माणसं ब्लॉग बघते। शुभम तुझं काय सुधरायची लक्षणं नाही तुझी भावा। दर्शन असलं बोल नकोस रे तू, हातावर देखील म्हणजे पेट्रोल घेतो खालीच ठेवला तू। मग काय जसं भावाला पाणी हातावर मागितलं तसं भावाला मग काय पाणी थोडंसं हातावर घातलं, आणि जसं पाणी वगैरे घालून झालं तसं लगेच तिकडे चूल पेटवण्यासाठी लाकडं वगैरे चुलीत घालून घेतली। जसं लाकडं वगैरे घालून झाली तसं भावाने इकडे टोपाला बोर्ड वगैरे लावून आधीच झालेलं लगेच टोप आणून चुलीवर ठेवलाच की। मग काय जसा टोप ठेवला तसं गणेश भाऊनी बाजून कागद वगैरे गोळा करून छोटी लाकडं पण गोळा केली होती, कारण की लवकर चूल पेटावी म्हणून। मग काय लगेच कागद बिगद ते लगेच चुलीत टाकली आणि मग काय विषय कसा हात चाललाय बघा की भावांचा। म्हणजे आता अशा प्रकारे आपल्याला तांदूळ सगळ्यात धुवून घ्यायचंय। राईस धुवून घेतला की वाफलाय टाकू आपण राईस, त्यासाठी पाणी आता आपण टाकू अशा प्रकारे धुवून घेऊ। अशा प्रकारे आपण सगळं राईस मधलं टोटल पाणी काढून घेतले। आता त्याला शिजवून घे। नको रे बस शुभम, भात केवढा पाणी केवढं देतोस तू। पण मग काय भावानं अशा प्रकारे सगळा तो राईस आहे ना तो टोपात टाकून घेतला, आणि जसं टोपात टाकून झाला तसं मग काय त्यात थोडस पाणी टाकलं आणि भात शिजायला ठेवला। अशा प्रकारे आपल्या भावाचं हॉटेल मॅनेजमेंट झालंय, त्यामुळे काही विषयच नाही की भाव असं क्वालिटी जेवण करतो ना खतरनाक नुसतं। आणि ती कसं बघा की लाकूड जर शिवम पाटील बघा का इकडं। तर म्हणजे अशा प्रकारे पार्टीचं नियोजन पद्धतशीर झालंय, पण ताट काय भेटलंच नाही, त्याच्यामुळे दर्शनला ताट आणाय पाठवले। आणि आता लाकडं हुडकूया आपण, काय लाकडं कमी पडते ती, त्याच्यामुळे लाकडं हुडकू। तर चला लाकडं हुडकायला, पद्धतशीर नियोजन। आता अशा प्रकारे लाकडं हुडकू आपण सगळीकडे इकडे वावरात।
आहेत का कुठे दिसतात का बघ भेटली तर काट डायरेक्ट काटेने अशा प्रकारे मॅटर केला असता. आता काट कसं दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं थांबा. त्या काठीने आता मॅटर केला असता मस्त पैकी पायात घुसली असती काठी. एवढे सुंदर काठी आहेत. भावाला लाकडं घावायला सुरुवात झाली. आणि मग काय अशा प्रकारे आम्ही लाकडं घेऊन पोचलो की जागेवर. माझ्या ताटात नाही करत इकडे आण रे ग्रेव्ही करू आपण. हळूहळू सगळी गाणी वाजवायची. हलू नकोस चांदल गाणे असून दे चल. भावांची भांडणं लागली होती बघ काय भांडणं सोडवून घेतली आणि लगेच इकडे नियोजनाला सुरुवात केली. फुटके चल असून दे काय नाही विषय. थोडस सांडले चल असून दे. ए इकडे दाखव पगार भावा. अरे ह्यात बी थोडीशी टाकायची असते ना. दिस इज अ बिर्याणी मसाला. आणि मग काय अशा प्रकारे भावाची युट्यूबवरची बिर्याणी करायची रेसिपी बघून खतरनाक जरा त्याचं मिश्रण करून घेतलं. त्याच्यात सगळे मसाले डायरेक्ट झपाझप ऍड करून घेतलं. सगळे मसाले ऍड करून झालेत. आता याला मस्त पैकी बिर्याणी आपण करून घ्यायची. आणि जसं तिकडे ते आपण मिश्रण तयार करून ठेवलं तसं इकडं आपला भात म्हणजे शिजून तयार होत आलेला. मग काय लगेच थोडस त्यात आणखी पाणी ऍड करण्यासाठी भात थोडस नीट सुट. भावांनी जाण थोडस कमी आणलेलं. आता काय जाण उडकाय गेले 2-3 जण. बाकीचे चूल तर पिटवून घेतल्या आणि भाताला थोडस उकडायला ठेवलं म्हणजे काय म्हणतात त्याला शिजवाय ठेवलंय. आता शिजस्तवर ते होऊन जाईल. सगळं शिजून झालं की मग आपण पुढचा ब्लॉग तुम्हाला दाखवतो. ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग मध्ये लय मजा येईल. नुसता ब्लॉगचा विषय हार्ड आहे काय नाही. आणि जसं कार्यकर्त्यांनी राईस बघाय बोलावलं तसं मग काय चुलीचं थोडासा जाळ मागं वाढला आणि लगेच राईस काढून घेतला. कारण की राईस आता आपला शिजत पूर्णपणे आलेला. मग काय भावाने एका बाजूला एका ताटली तर तो सगळा राईस खाली करून घेतला. मग काय तो राईस उचलला एका बाजूला नेऊन ठेवला. आता म्हणलं आपण चिकनचं म्हणजे ते बाकीचं राहिलेली प्रोसेस ते करायचं. कुठल्या तांदळाची बिर्याणी खतरनाक होती रे? रेशनिंगचा भात. भावाला रेशनिंगचा भात आवडतो पण आपण वाडा कोलम मानलाय. बासमती पाहिजे होता भावाला बासमती पाहिजे होता पण वाडा कोलम मानलाय. पहिल्यांदाच माणूस असला की याला रेशनिंगचा तांदूळ आवडतो. नाही मला रेशनिंग नाही. मला खरं तर बासमती आवडतो. इकडे जशी दर्शन बाईंची थोडीशी फिरकी घेऊन झाली तसं लोक बाकीचं नियोजन करायला घेतलं. प्रकाश बाईंच्या हस्ते तेलाच्या पिशवीचं उद्घाटन करून घेतलं. ते कसं बघा की पुढे. आणि इकडे भावाचं नियोजन असं चाललेलं की तेल झालं की कांदा झालं की लसूण झालं की आपला डायरेक्ट मसाला. भावानं विषय हाड करून टाकला होता. नियोजन टॉपचा विषय असतो आणि लगेच इकडे मग भावाच्या अंगात पुष्पराय झाल्यासारखा झुके का नाही साला म्हणत सगळे मसाले फोडून आपले डायरेक्ट गोळे घेत त्या पात्रात टाकायला सुरुवात केली. आणि सगळ्यात भारी भावानं विषय हाड केला. नियोजन पद्धतशीर. दर्शन हलवून नियोजनाची वाट. कसं आहे मंडळी माहितीये का असं गावरान पार्टी करून बिर्याणी केलेली खायला मजा एवढी येते ना की विषय झाड. कारण की टोपातलं मटनच दिसताना एवढं क्वालिटी दिसत होतं की त्याकडे बघून आधीच तोंडाला पाणी सुटत होतं. मग आता भावाला म्हणलं पटापटा बिर्याणी करून घे. आधीच 4 वाजलेत. सकाळचं जेवण अजून पण भेटलं नाही. मग काय भावानं पटापटा लगेच ते चिकन वगैरे फ्राय करायला सुरुवातच केली की. आणि जसं इकडे मग आपण ते बाकीचं नियोजन झालं की आपल्यासारखं आपणच राईस वर ठेवला आणि तो खाली ठेवला आणि लगेच ते बाकीचं नियोजन करून घेतलं.
आणि मंडळी अशा प्रकारे आता आपला पूर्णपणे सगळा तो जो रस्सा वगैरे तो भात राईस वगैरे सगळं तयार झालेलं. आणि आता आपल्याला ते बिर्याणीसाठी ते तांदूळ ऍड करून त्याच्यात घ्यायचे होते. मग काय भावाने लगेच ते राईस ऍड केला, वरून कोथिंबीर वगैरे टाकून घेतली. विषय हार्ड. भावाला म्हणलं भावा भुका लागल्यात रे. मग काय लगेच भावानं ते मिक्स वगैरे करून ते बिर्याणीचं नीट मिश्रण करून घेतलं. आणि अशा प्रकारे भावाने युट्यूब वरची बिर्याणी तयार करून झाली. आणि आता आपण ते वाढा घेणार आहे. तर चला अशाच प्रकारे आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया. काय करतोय कुठे बसायचं तिकडे घे सावली. तर मंडळी भावाने एवढा क्वालिटी विषय केलेला ना की काय बोलायचं काम नाही. बिर्याणी एकदम क्वालिटी केलेली. भाऊ शेवटी युट्यूब वरनं बिर्याणी करायला शिकलाय. विषयच नसणार घेऊ मग. तर मंडळी अशा प्रकारे आपण आपली युट्यूब वरची बिर्याणी तयार केली आणि आता नुसतं जेवायला बसलोय. तर कशा प्रकारे बिर्याणी झाल्या दर्शन भाऊंना विचारूया. भावा बिर्याणी कशी लागते? बिर्याणी एकच नंबर झाल्या, एक नंबर सगळ्यांनी. अहो भाऊ नुसता सातारवरनं आलाय, सातारवरनं आयटीआय कॉलेजला आहे. भावाची गाडी सगळं दुपारी 3ची होती. भावानं 2लाच आला इथं आणि 2 पासून आपल्या बरोबर आहे. भावाला विचारलं बिर्याणी कशी आहे तर क्वालिटीच म्हणते विषय. तर तुम्हाला बी अशी पार्टी बिर्टी करायची असली आणि मित्रांबरोबर मजा करायची असली तर असं कधीतरी पार्टी वगैरे करत जावा. मजाच वेगळी असते, कारण की मित्रांबरोबर घालवलेलं जे क्षण असतात ना ते एकदम विषय हार्ड असतात. तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. थोडंसं खाऊन दे की चला.